रसिका हो, महाराष्ट्रानं आपल्याला काय दिलं याही पेक्षा आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो हा विचार प्रत्येकानं करायला हवा आणि हा विचार जास्त महत्त्वाचा आहे। यावेळी मला सुरेश भटांच्या काही ओळी आठवतात। आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसाचे। आता कुठे इतिहासाचा समजलो इशारा, आता कुठे इतिहासाचा समजलो इशारा, बदलवून टाकू आपुला महाराष्ट्र सारा। वर्षवू इथे घामाच्या अहोरात्र धारा, बदलवून टाकू अवघा महाराष्ट्र सारा। रसिको, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी झटलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे। आपण जर थोडंसं इतिहासात डोकावलं तर या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ठिणगी का पडली ते उघड होतं। बघूया। आपला महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रात ही मुंबई। मुंबई ही महाराष्ट्रातली मोठी बाजारपेठ। याच मुंबईत गिरणी येण्यापूर्वी हातमाग व्यवसायावर आपली पोटं भरणारी अनेक कुटुंब होती। यांत्रिक युग आलं आणि अनेक व्यवसायांवर संक्रांत आली। पारंपरिक प्रतिष्ठेनं राहणारा माणूस मुंबईत उपरा बनू लागला। भांडवलदारांच्या आपमतलबी धोरणांमुळे कष्टकरी माणसं पंगू होत गेली, तर याउलट बाजाराचे नियंत्रक आणि कारखानदार ह्याच लोकांच्या जीवावर गडगंज संपत्तीचे मालक होत राहिले। पैसा आणि सत्ता या जोरावर भारताची सार्वभौम सत्ता भांडवलदारांकडे गहाण पडल्यासारखी झाली। राजकारणी पैशासाठी लाचार झाले। या साऱ्या पार्श्वभूमीवर जेव्हा भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा भ्रष्ट सत्ताधीशांचा पाठिंबा घेऊन मुंबई ही आमच्या मालकीची आहे अशी भूमिका धनदांडग्यांनी घेतली। पैसा टाकला की मराठी माणूस विकत घेता येतो, अशा अवस्थेनं मराठी माणसांचं डोकं भणभणू लागलं। देशी वसाहतवादाविरुद्ध सर्वसामान्य माणूस पेटून उठला। याच विद्रोहाचं नाव संयुक्त महाराष्ट्र। या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी जनतेनं प्रेरणा घेतली ती शिवरायांची। शिवाजी राजे मावळ्यांचे होते, शेतकऱ्यांचे होते, कष्टकऱ्यांचे होते, प्रजेचे होते, तर अवघ्या महाराष्ट्राचे सुद्धा होते। अगदी छत्रपती शिवाजी राजांपासून लोकमान्य टिळकांपर्यंतच्या महानुभावांनी ज्या मराठी माणसाचा पिंड घडवला होता, तोच मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरला आणि मनोमन छत्रपती शिवरायांची आराधना करू लागला। गोविंदाग्रज रचित हे गीत सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते, ज्यांनी अनेक दशकं आपल्या संगीताने, आपल्या सुरांनी तुम्हा आम्हा सर्व रसिकांना मुग्ध केलेलं आहे, अशा ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर जी यांना। जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया। जय देव जय देव जय जय शिवराया। आर्या
कृतिनाशाय भगवद्गीता सार्थ कराया जय देव जय देव जय जय शिवराय